नमस्कार मित्रो, पीएम किसानचा 16वा हप्त्याची वाट पाहत आहात, पण पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला एक शेवटची संधी आहे। पीएम किसान योजना तसेच महाराष्ट्र शासनाची नमो किसान योजना यामध्ये तुम्हाला 2000 + 2000 कसे मिळवायचे आणि शेवटची संधी काय आहे। आपले पैसे येत नाही आहेत का किंवा आपले पैसे सुरळीत येत आहेत का? चला तर पाहूया। आजच्या व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, चॅनलवरती नवीन आला असाल सबस्क्राइब करून ठेवा, अत्यंत महत्त्वाचं चॅनल आहे। पाहू शकता, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम आहे। ज्यांचं नाव नाही आहे त्यांच्या समावेशासाठी विशेष मोहीम आखलेली आहे। कोणती विशेष मोहीम आहे ती पाहायची आहे। शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहे। त्याचबरोबर पहा, या मोहिमेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकास लिंक जोडणे आदी बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवर OTP, सामायिक सुविधा केंद्र, पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा। बँक खाते आधारशी संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयात आधार संलग्न खाते उघडावे। ज्यांचं बँकेत खातं लिंक नाही त्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये जा आणि नवीन खातं उघडून आधार संलग्न होणार आहे। त्याचबरोबर पहा, पीएम किसान योजनेचा 16वा हप्त्याची लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, ही महत्त्वाची बाब आहे, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवड्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। हे तुम्हाला यामध्ये दिसून येत आहे की 16वा हप्ता कधी, तर फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात। तारीख तुम्हाला या चॅनलवरती डिक्लेअर करण्यात येईल। चॅनलला सबस्क्राइब करा। मोहिमेत योजनेच्या निकषाच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी। या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो किसान म्हणजे नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल, याची नोंद आपण घ्यायची आहे। ज्यांना पीएम किसानचा लाभ भेटणार आहे तेच नमो किसानसाठी पात्र असणार आहेत। यापूर्वी राबवण्यात आलेल्या 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45 दिवसाच्या मोहिमेदरम्यान 1,04,000 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच 3,01,000 स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्याने नव्याने नोंदणी करण्यात आलेली आहे। ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत। पहा, अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक, कृषी सेवक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केलेले आहे। मित्रो, आपल्याला जर पीएम किसानचे पैसे येत नसतील तर आपण कोणाशी संपर्क साधायचा आहे हे सुद्धा देण्यात आलेलं आहे। ज्यांचं आधार बँकेत लिंक नाही त्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये खातं खोलून ते जोडावं। त्याचबरोबर पहा, ज्यांचं ई-केवायसी नाही त्यांनी ई-केवायसी करून घ्या। ज्यांचं लँड सीडिंग नाही त्यांनी लँड सीडिंग करून घ्या। यासाठी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन चॅनलवरती पाहून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही कागदांची पूर्तता करू शकता। अशा पद्धतीने नमो किसान योजना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये नाव समावेश करण्यासाठी विशेष मोहीम आखण्यात आलेली आहे। पहा, यासाठी तुम्हाला 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत ही विशेष मोहीम देण्यात आलेली आहे। या मोहिमेचा लाभ घ्या आणि आपलं नाव पीएम किसान मध्ये तसेच नमो किसान मध्ये नोंदवा। यामुळे तुम्हाला 2000 रुपये येतील। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।